नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला छान एक वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे। दररोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळं असं काहीतरी खायची इच्छा झाली तरी छान अशी रेसिपी आहे। तिथे मी 4 चमचे तुरीची डाळ गरम पाण्यात असं भिजत घातलेली होती। कमीत कमी डाळ वापरायची, किमान 1 तास तरी भिजत घालायची, डाळ काढून घ्यायची। इथं मी या चमचेच्या मापाने 4 चमचे तुरीची डाळ घेतलेली होती, तर फुलून एवढी होऊन जाते, भरपूर होती डाळ ही। तर ही डाळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त भरलेली। 1 वाटी पाणी, यामध्ये थोडंसं तेल, पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली, यामध्ये डाळ टाकायची, यामध्ये हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर गॅस कमी करायचा, आता प्लेट झाकायची। कुकरला जरी शिजवून घ्यायची असेल तरी पाण्याचं प्रमाण एवढंच घ्यायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी घ्यायची। थोडं पाणी टाकायचं प्लेटवर आणि छान अशी डाळ शिजवून घ्यायची। इथं डाळ व्यवस्थित शिजलेली, तर डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली। डाळीमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही। तव्यावर तेल, बारीक कट केलेला कांदा, गॅसच्या मोठी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। तो कांदा व्यवस्थित परतून झालेला गॅसच कमी करायचा। आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता ही डाळ टाकून द्यायची, मिक्स करून घ्यायची, गॅसच कमी ठेवायची। यामध्ये घरगुती मसाला, काळं तिखट, तुम्ही लाल तिखटामध्ये बनवू शकता, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करायचा लगेच। एकदम टेस्टी अशी ही डाळ तयार झालेली, भाकरीसोबत चपातीसोबत ही खायला एकदम छान अशी ही। तर नक्की बनवा। तोच डाळीचा प्रकार किंवा तोच ते भाज्या खाऊन कंटाळा असेल तर वेगळा असा प्रकार कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांना लाईक करा।